हा प्रश्न आपल्या समोर प्रश्नामध्ये म्हटलं आहे 1 अधिक x हा एका कंसात दिलाय, त्याच्या गुणाकारात आहे 1 अधिक x चा वर्ग, तिसऱ्या कंसात 1 अधिक x चा चौथा घात गुणिले 1 अधिक x चा आठवा घात आणि गुणाकारात आहे 1 वजा x। तर या सर्व कंसांचा गुणाकार म्हणजे उत्तर काय येईल असा आपल्याला प्रश्न दिलाय। पर्याय देखील दिले आहेत, परंतु की पर्याय पाहिला आणि एक उत्तर राईट केलं असं नाही होत, हे तुम्हाला माहिती आहे। पण बघा हा, एवढे सारे कंस, एवढे सारे यक्स, त्यांचे घात असं पाहिल्याबरोबर असं वाटतं की प्रश्न खूप अवघड आहे, पण मित्रांनो याची उकल खूप साधी आणि सोपी आहे। लक्षात घ्यायसाठी आपल्याला छोटंसं जे सूत्र आहे किंवा आपण म्हणत नित्य समीकरण आहे ते माहिती असायला हवं। ते काय आहे बघा बरं का, a वर्ग वजा b वर्ग, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमची ही उकल झाली। a वर्ग वजा b वर्ग म्हणजे काय आहे, a अधिक b, दुसऱ्या कंसात असतं a वजा b। या सूत्राची मदत घेऊन आपलं हे संपूर्ण गणित सुटणार आहे। चला आपण काय करूयात, या प्रश्नाला आधी सोप्या पद्धतीने मांडून कसं घेता येईल ते पाहू। लक्षात घ्या, इथे दिसतंय का तुम्हाला 1 अधिक x आणि इथे आहे 1 वजा x। या दोन कंसांना आपण जवळ घेऊ, कारण गुणाकारामध्ये त्या संख्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तोच असतो हे तुम्हाला माहिती आहे। त्याची मदत इथे घेऊ आपण। बघा हा, 1 अधिक x दुसऱ्या कंसात घेतला आहे 1 वजा x। ही मांडणी झाल्यानंतर आपल्याला पुढचे जे कंस आहेत ते जागेवरच असणार आहेत, म्हणजे की 1 अधिक x चा वर्ग, 1 अधिक x चा चौथा आणि 1 अधिक x चा आठवा घात। मग या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे या दोन कंसांचा गुणाकार काय होईल ते लक्षात येतं। इथे दिसतंय का, a अधिक b, a वजा b। या सूत्राची मदत घेतली तर 1 अधिक x, 1 वजा x म्हणजे या दोघांचा गुणाकार झाला a वर्ग वजा b वर्ग। a म्हणजे या कंसातली पहिली संख्या किंवा पहिलं पद आणि b म्हणजे दुसरं पद, त्यामुळे इथे 1 चा वर्ग 1 होणार आणि दुसरा आहे त्याला वजामध्ये लिहितोय आणि x चा वर्ग होणार आहे। लक्षात घ्या, हे कसं मांडलंय आपण, a अधिक b, a वजा b यावरून पहिल्याचा वर्ग म्हणजे a आणि b दोन अक्षर आहेत ना स्वतंत्र, त्यामुळे याला आपण दोन वेगळी पदं मोजली। पहिल्याचा वर्ग x चा वर्ग 1 असतो वजा दुसऱ्याचा वर्ग x वर्ग झाला। आता मग उर्वरित गणित ते मांडूयात। आपण इथपर्यंत काम केलं, त्यामुळे हे 3 कंस मांडायचे राहिले। 1 अधिक x वर्ग, 1 अधिक x चा चौथा घात आणि 1 अधिक x चा आठवा घात। आता बघा ना, या दोघांचा विचार करता येईल का, 1 वजा x चा वर्ग, 1 अधिक x चा वर्ग, परत तेच आहे a अधिक b आणि a वजा b इथे आहे। म्हणजे आता या दोघांमध्ये a कोण असणार आहे, पहिलं पद a, म्हणजे परत a वर्ग आणि b वर्ग करूयात। या दोघांमध्ये a वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, b वर्ग म्हणजे x च्या वर्गाचा वर्ग करायचा आहे। लक्षात घ्या, वजा लिहिलं x च्या वर्गाचा वर्ग, असं जेव्हा आम्ही म्हणतो ना वर्गाचा वर्ग करणं, त्याला सोप्यात काय लिहिता येतं, घातांकामध्ये जेव्हा आम्ही त्याचा गुणाकारच मांडत असतो अशा पद्धतीने, तेव्हा त्याला आम्ही सरळ 4 लिहू शकतो, म्हणजे चौथा घात लिहू शकतो। ठीक आहे, वर्गाचा वर्ग तिथे आम्ही सरळ 4 लिहिलं, म्हणजे या दोघांचं काम संपलं। आता राहिलेत फक्त 2 कंस, त्यामुळे हे कंस लिहिला पहिला 1 अधिक x चा चौथा घात आणि परत 1 अधिक x चा आठवा घात। चला आता या दोघांचं काम राहिलं आणि तेच दिसतंय का, 1 अधिक x चा चौथा, 1 वजा x चा चौथा घात, परत सूत्र तेच आहे। याच सूत्राची मदत, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे इथे काय करणार आहात पहा, त्याची दुप्पट करायचं काम झालंय। म्हणजे x चा चौथा आणि त्याचा दुसरा, म्हणजे आता म्हटल्यासारखंच लक्षात घ्या, x चा चौथा घात आहे आणि या कंसाचा दुसरा घात करायचा, तर याचा दोघांचा गुणाकार होत असतो। त्यामुळे आपण काय करणार आहे, या ठिकाणी की मी रफ मधलं वर्ग समजून दिलाय, त्यामुळे याला इथे काउंट नका करू। x च्या चौथ्याचा वर्ग करायचा म्हणजेच वजा, ही इथे सूत्रातलं आलं, x च्या चौथ्याचा वर्ग म्हणजे x चा आठवा घात तयार झाला। ठीक आहे, तर 1 वजा x चा आठवा घात या दोघांची उकल इथे आली। आता राहिलाय हा कंस, दुसऱ्या कंस इथे मांडतोय 1 अधिक x चा आठवा घात। आता बघा बरं, परत ते सूत्र दिसतंय का, a वर्ग वजा b वर्गाची उकल a अधिक b, a वजा b म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग करूयात, 1 चा वर्ग 1 वजा लिहिलं आणि b चा वर्ग। आता b काय आहे आपल्याकडे, x चा आठवा घात, हे आपलं b आहे। मग या b चा वर्ग म्हणजे x च्या आठव्या घाताचा वर्ग, जसं इथे चौथ्या घाताचा वर्ग होता, आता आठव्या घाताचा वर्ग करायचा आहे। म्हणजे काय करणार, या दोघांचा गुणाकार, 8 दुने 16 होणार। मग x च्या आठव्या घाताचा जर आपण वर्ग करत असू तर आम्हाला इथे x चा 16वा घात लिहिता येतं, बरोबर काय होईल, 1
वजा एक्सचा 16वा घात हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. आणि हे आपलं पर्याय बघा बरं कुठे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे का नव्हे इथे 1 वजा एक्सचा 16वा घात पर्याय क्रमांक 4 हे आमचं उत्तर असणार आहे. पाहता क्षणी हे गणित खूप मोठं वाटतं, किचकट वाटतं, पण बघा एका साध्या सूत्रावरून ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राच्या जी उकल होती, जे अवयव होते ए अधिक बी ए वजा बी यांच्या मदतीने आपण हे मोठं गणित अगदी चुटकीसरशी सोप्या पद्धतीने सोडवलं की नाही. चला तुम्ही देखील हा एक प्रयत्न करा, स्वतः देखील हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अडचण आलीच तर व्हिडिओ आहेच. ठीक आहे, तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.